पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खरंच आले असतील तर मुक्ता यार, एवढ्या जोरात दरवाजा लावलास तू, नाकाला लागला ना माझ्या. म्हणजे तुम्ही खरंच आलाय? हा? मग खोटं कसं येतं? आव. ए मुक्ता, पण तू दरवाजा का लावलास? अगं बोल ना. मी किती वेळेचा मला पुढं न पुढं दिसतंय. असं वाटायचं की तुम्ही खरंच आलाय. आता खरंच आलाय, मग आयुष्याच बसत नाहीये. आय हाय, वाह. मुक्ता, चा अर्थ तुला माझी मनापासून खूप खूप आठवण येत होती. नाही, मला पण लय आठवण येत होती. पण तुम्ही एका दिवसात कसे आलात? ठीक आहे, मी जातो परत. अहो, तुम्ही खरंच रागवलाय का? हो. खरंच नाही ना परत जाणार? ऐका ना, ऐका तर. मला माहित आहे तुम्ही परत का आलात. का? तुम्हालाही माझी आठवण येत असणार ना? हो, अगदी खरंय. तुझ्याशिवाय जगणं सोपं नाहीये. कळून चुकले मला पण शक्य नाही. मुक्त, चल. आज दोघांची पहिलीच होळी आहे. होळी विझण्याआधी आपल्या पूजा करायला हवी की नाही? मी मोठी आई आजींना बोलवून आणते. नको नको, त्यांना नको बोलूस. उद्या त्यांना सरप्राईज देतो ना. म्हणजे उद्या आधी त्यांच्या चेहऱ्यावरचे आपण आनंदाचे रंग बघू, मग रंग खेळू. हा?
अगं मी ठरवलंच होतं, काही झालं ना तरी उशीर होऊ द्यायचाच नाही. तुला माहितीये का, अर्धा तास जरी उशीर झाला असता ना तर ना पूजा मिळाली असती ना होळी. कारण आपलं प्लॅनिंग एकदम मस्त असतं. उशीर झाला असता ना तर मावं काय झालं असतं काय माहित. ए मुक्ता, मुक्ता, अवघड आहे तुमच्याशिवाय राहणं. आलोय ना मी आता. ए मुक्ता, अगं काय झालं? सगळं ठीक आहे ना? सकाळी नव्हतं पण आता ठीक आहे. सकाळी नव्हतं म्हणजे मुक्ता, हे बघ मला सगळं नीट सांग. काय झालं, काय सांग ना ग. अहो तो कांता शेट आहे ना, तो आपल्या भक्तीला उचलून घेऊन गेला होता. व्हॉट? अगं मुक्ता तू काय सांगतेस? कांताची एवढी हिंमत झाली? तू शांत हो आधी. पण मला सांग, कुठे आहे ती? ती आता घरी आहे. तिला सोडवून आणलं. सोडवून आणली? कोणी सोडून आणलं आणि कसं? मीच गेले होते. कांताच्या पण ना खूप माज आल्यात. अगं मुक्ता, अगं तू स्वतः एवढी रिस्क घेण्यापेक्षा दादांना सांगायचं ना. तुझा अजूनही त्यांच्यावर विश्वास नाहीये का? नाही तसं काही नाही. म्हणजे मी सांगणारच होते पण मुक्ता, हे बघ अगं, दादा खरोखरच बदललेत. आणि जर तसं नसतं ना तर कधी ना कधी आपल्याला जाणवलंच असतं की नाही. ही मुक्ता तर ना, अरे ती गावात जाऊन त्या भक्तीला कांताच्या तावडीतून सोडून घेऊन आली पडती. अरे कसं काय जमतं हिला? अरे बाई आहे की वावटळ आहे ही? आपल्या कुठला चान्स नाही ने सोडला नाहीये. सगळं सत्यानाश करून टाकलं तिने. आता तर तिला माझ्यावर संशय आलेला आहे. हा म्हणून तर घोबडासारखी नजर ठेवू नये ते आपल्यावर. बापरे, मला दादाची कमी आणि आता तिचीच जास्त भीती वाटायला लागलीये. कुठूनही सुटून येते ती. आपण तिला जमिनीत जरी काढली ना तरी जमीन पोखरून बाहेर येईल. नाही, ही मुक्ता आपल्याला काही सुखाने जगायला देणार नाही. मी काय म्हणते, तुम्ही ना ही लुटालूट सोडून द्या. आपण ना मेहनत करू, कष्टाची भाकर खाऊ. तुम्ही या चोऱ्या माऱ्या सोडून द्या. हे गप्पे, लांड्या लबाड्या करणं, चोऱ्या करणं ही कला आहे आमच्या अंगात. अंग मेहनत वगैरे आपल्याला जमणार नाही आणि हिला घाबरून तर अजिबात नाही. म्हणतो मी तुला सांगतो ना, जेवढा माल आहे ना उपसता येईल तेवढा घ्यायचा आणि सरळ इथून गुल व्हायचं. काय? सांग ना मुक्ता, का तू दादांचा सपोर्ट का नाही घेतलास? मी जाणून बुजून टाळलं. मी माणसं बोलून त्याला मारबीर दिलं असतं तर. अगं मग देऊ द्यायचं ना. त्याच्यावर तसंच वागलं पाहिजे मुक्ता ना. त्याच्यानं हात पाय तोडले पाहिजेत. अहो तेच तर नको होतं. त्याच्या डोक्या बिक्याला फटका बसला असता तर अजून काहीतरी वेगळंच होऊन बसलं असतं. अगं मग मी पप्या भाऊंना घेऊन गेले होते आणि त्या कांताला पोलिसांच्या ताब्यात पण दिलं. आता तरी तो काही करणार नाही असं वाटतंय.
अगं किती आणि काय काय सोसलेस यार तू. मी का नव्हतो इथे? जाऊ द्या, मी नका वाईट वाटून घेऊ. पण मुक्ता कुठल्या लेवलचं टेन्शन आलं असेल तुला? अगं किती धावपळ झाली असेल तुझी यार. खरंच खूप स्ट्रॉंग आहेस. एवढ्या लोकांचा तू एकटीनं सामना केला. काय बोलू यार मी? अहो, काही बोलू नका. अशा घटनाच तर माणसांना भक्कम बनवतात. ए मुक्ता, पण हे बघ, इथून पुढे समजा असं काही घडलंच आणि मी जर घरी नसेल ना, तर सगळ्यात आधी फोन मला करायचा. आणि मी पण जिथे बाहेर जाईन ना, तिथे सगळ्यात आधी मी हे बघेन की मोबाईलला रेंज आहे का. नाहीतर असं नको व्हायला ना की तू फोन केलायस आणि माझ्या मोबाईलला रेंजच नाहीये. ए मुक्ता, हा किंवा मी असं करेन की जिथे रेंज नाहीये ना, तिथे मी जाणारच नाही. म्हणजे काय प्रॉब्लेमच. तुम्ही किती बोलताय? परत असं काही नाही घडणार. तुम्ही शांत व्हा. मुक्ता, अगं तुझ्या वाट्याला ही जी काही संकट येतात ना, ती तू ज्या प्रकारे हँडल करतेस ना, त्याला खरंच तोड नाही. खरंच अनबिलिव्हेबल आहेस. रिअली प्राऊड ऑफ यू. क्या बात आहे, मस्त सॉलिड. हा हा तसंच करा. हा एक काम करा, पण ते काय कराल ना, ते सावधगिरीने. हा हा ओके ओके ठीक आहे, फोन ठेवतो मी. काय झालं? अरे काम फत्ते झालं. उद्या सकाळी 11 लाख. उद्या सकाळी 11 लाख रुपये कॅश मिळणार आहेत. चेकची एंट्री दाखवायची आणि पैसे काढून घ्यायचे. 11 लाख? असं कसं? काही घोळ नाही ना होणार? तू जास्त विचार करू नकोस आणि ह्यात पडू पण नकोस. उद्या सकाळी सगळेजण होळी खेळत असतील, त्या चान्स घ्यायचा, बाहेर जायचं, पैसे आणायचे, लपवून आपल्या बेडरूम मध्ये नेऊन ठेवायचे. मला खूप भीती वाटते. हिम्मत करायची. जो डर गया समजो हात हलवत घर गया. काय युवराज, झाली तयारी? काय नाराज आहेस का? अरे बाबा, थोडं तुझं चुकलं, जास्त माझं चुकलं असं समजून अरे राग सोडून द्यायचा असतो. सण आहे आज. मामा, मी तुझ्यावर नाराज नाहीये. मग तुला कळतंय का, दादांनी मला अजून माफ नाही केलंय आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतंय. बघ, आज दादा सगळ्यांसोबत रंग खेळणार आहे. माझं काय? हे आजचा दिवस सार्थकी लागणार आहे तुझ्या. अरे सण आहे आज. शोले पिक्चर मध्ये धर्मेंद्र काय म्हणतो? दुसऱ्यासमोर नाचू नको. काय रे बाबा? अरे होळीच्या गाण्यामध्ये काय म्हणतो? होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. अरे बाबा, जा रावसाहेबांकडे, त्यांची माफी माग, ती तुला माफ करतील बाग. अरे बाबा, कसं असतं की रागाच्या रंगामध्ये प्रेमाचा रंग मिसळून जाऊ दे. मामा, तुला खरंच वाटते दादा माफ करतील मला? म्हणजे काय, फुल गॅरंटी देतो तुला, नक्की माफ करतील. जा लवकर. होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. क्या बात है. चला, म्हणजे आता दादा याला माफ करू दे, नाही तर लात घालू दे. आपलं काम झालंय. हॅलो, हा काय झालं? काय आणखी 10 मिनिटं? अरे बाबा, तुझी 10 मिनिटं गेल्या तासाभरापासून तेच चाललेली आहेत. होळीमुळे ट्रॅफिक जाम आहे. अरे बाबा, मी इथे रस्ता क्लिअर करतोय आणि तुम्ही ट्रॅफिकचं काय सांगताय? चला लवकर या. हा
माझ्यासमोर येऊ नकोस, मला तोंडही दाखवू नकोस असं मी सांगितलं होतं. विसरलास वाटतं. नाही विसरलो दादा, एका सेकंदासाठी सुद्धा नाही विसरलो. पण दादा मला आतून भयंकर त्रास होतोय दादा, खूप पश्चाताप होतोय मला. दादा माझ्याशी आबोला नका धरू दादा, मी पाया पडतो, हात जोडतो दादा. तुमचा आबोला आता मला सहन नाही होतंय. प्लीज दादा बोला माझ्याशी. तुम्ही हवं तर मला शिक्षा द्या, मला मारा, पण दादा काहीतरी बोला. दादा मी पाया पडतो तुमच्या, पण प्लीज बोला माझ्याशी. मी बोललो नाही की तुला किती त्रास होतो याची पूर्ण कल्पना आहे मला. काय काय केलं म्हणजे तुला कसा कसा त्रास होतो माहितीये मला. पण काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही. दादा निघ. प्लीज. निघायचं. नाही लावणार आहे. सकाळपासून चाललंय तुमचं. मग काय लवकर यायचं नाही? मग किती वेळ झाला आता? चला आता कुठे आपण आता मुख्य रणांगणात आलेलो आहोत. दामू सगळे रंगाची तयारी केलीस तर सगळे मांडलेत ना? शाबास. आता तुमचे ते सगळे ते हे काय अरे युद्ध सुरू करा, रंग उधळा आता नुसते. हो जाऊ दे रंगाची उधळ. आई तू जरा धावपळ कमी. अगं हो उगाच मग रात्री पाय दुखतात. तर पहिला हल्ला माझ्यावर चांगलं सुरुवात कोणी केली? काय केलं शेतू? रंग खेळायचं म्हणजे रंगच लावणार बाबांना ना पाण्यापेक्षा कोरडे रंग जास्त आवडतात. हो ना बाबा? काय पोरी आहेत ना तुम्ही? ह्या पुरी पण ना. चल. हा अरे काय रे, कुठपर्यंत पोहोचलात? काय आणखीन 10 मिनिटं? अरे जागेवरून हल्लात की नाही? काय अरे बाप रे, अरे तू रिक्षा सोडून चालत आला असतास ना तर येवाना पोचला असतात. मग हा काय काय करताय? होली है भाई, होली है, बुरा न मानो, होली है. पळायचं नाही मैदानात तुम्ही होळी खेळायला आता. नाही नाही मैदानात येतो. फोन चालू आहे ना. फोन काय नाही अजिबात नाही असं काही. नाही कामाचं कारण सांगून नाही पळायला नाही 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 नाही, खरंच खरंच त्यांना महत्वाचं काम आहे. हा तुम्ही जा, आता येतील नंतर. अगं काय नाही. शी या बायका पण ना माझं कामच करू देत नाही. काय रे, काय झालं? ट्रॅफिक क्लिअर झालं का? हा काय चालत तिथं? अरे बापरे, खरोखरच मी मनावर घेतलेलं दिसतंय. नाही नाही तू चालत ये, थोडी काळजी घे, कळलं ना? कारण तो अंगावर रंग आणि पाण्याचे फुगे मारतील. नाही तू भिजलास तरी चालेल, पण त्यातली एक नोटही भिजता कामा नये. लक्षात ठेवा, एक नोट जरी भिजली ना माझ्या इतका वाईट नसेल. लक्षात ठेवतो. ये लवकर ये. अरे यार मुक्ता, अगं सगळे रंग खेळायला जमा सुद्धा झाले. हे बघ मी तुला सांगतो, यांच्या आवाजातला उत्साहात सांगतोय, आज बाई धिंगाणा होणार. चला ना, सगळे तुम्हाला बघून लय खुश होतील. हो ग, मला पण राहत नाही. चल जाऊया. ए थांब थांब मुक्ता, थांब. तू आधी जा. अगं म्हणजे माझं एक तू पुढे जा, मी मागून येतो. त्यांना सरप्राईज देतो ना. चालेल. काय ग? हो पण मी पुढे गेले तर सगळे मला आधीच रंगवून टाकतील. मुक्ता पण अगं त्याला ऑप्शनच नाही. मी जर तुला आधी रंग लावला ना आणि तू खाली गेलीस तर सगळे तुला विचारतील की रंग कोणी लावला. मग काय उत्तर द्यायचं? बरोबर. एक काम कर. आणि कसं आहे ना, अगं एक वेळ मी लपून राहू शकतो. पण
तुझ्या गोऱ्या गालावरचा रंग कसा लपून राहणार? हं? त्यामुळे घरच्यांनी तुला रंग लावायचा ना, लावू दे. पण मी तुला प्रॉमिस करतो, आज मी पहिला रंग जर कोणाला लावणार असेल तर ती तूच असशील. आय हाय 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 यार मुक्ता, काय लाजतेस यार तू, काळी चिरून टाकतेस.